चला मग कसं करणार, आता मी शिकवतो आणि तुम्ही नीट लक्ष द्या. ओके, लेट्स ऑब्झर्व. ओके, प्रत्येकाने आपला आपला व्हिडिओ ऑब्झर्व करा आणि बेसिक्स ऑफ व्हिडिओ मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिलं बेसिक, कॅमेरा शुड बी स्टेडी. पहिला बेसिक काय, कॅमेरा शुड बी स्टेडी. सो प्रत्येकाने आपला व्हिडिओ ऑब्झर्व करा, प्रत्येकाने आपला व्हिडिओ ऑब्झर्व करा की माझ्या व्हिडिओमध्ये माझा कॅमेरा हलतोय का स्टेडी आहे. ऑब्झर्व करा. ओके, ऑब्झर्व करा की तुमचा कॅमेरा हलतोय का स्टेडी आहे. लक्षात येते, काही लोकांचा कॅमेरा हलतोय, काही लोकांचा मोबाईल हलतोय. तर जर का हलत असेल तर व्हिडिओ नीट बनणार नाही. जर का हलत असेल कॅमेरा तर व्हिडिओ नीट बनणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, माझा कॅमेरा आता हलतोय तर व्हिडिओ चांगला वाटतोय का. माझा कॅमेरा आता हलतोय तर व्हिडिओ चांगला वाटतोय का, बघा बरं. नो, नॉट ॲट ऑल. बिलकुल चांगलं नाही वाटणार. ओके, तर लोक चालत बोलत पळत व्हिडिओ बनवतात, दॅट इज नॉट गुड. कॅमेरा शुड बी स्टेडी. बघा, ठेवला स्टेडी. इज इट लुकिंग नाईस. तर नेहमी व्हिडिओ बनवताना मोबाईल किंवा कॅमेरा जे काय वापरणार आहात त्याला कोणाच्या हातात देऊ नका किंवा आपल्या हातात पण धरू नका. मी व्हिडिओ हातात धरून बनवला, पण आपल्या हातात धरू नका, त्याला कुठेतरी ठेवा. कळलंय, क्लिअर आहे. फर्स्ट पॉईंट टाईप 1, पहिला पॉईंट क्लिअर आहे. कुठे ठेवणार, स्टँड वापरा. कुठे ठेवणार, स्टँड वापरा. स्टँड कितीला मिळतो बघा, माझ्याकडे तरी हा स्टँड आहे. माझ्याकडे हा स्टँड आहे, दिसतोय. 10 रुपयाचा स्टँड मी वापरतो. 10 रुपयाचा स्टँड मी वापरतो, ट्रायपॉडची पण गरज नाही. 10 रुपयाचा माझा स्टँड आहे, असे 2-3 स्टँड आहेत माझ्याकडे. ओके, तर हे पण तुम्ही वापरू शकता. ओके, नेक्स्ट, इंस्टाग्रामसाठी व्हर्टिकल व्हिडिओ बनवायचा आणि यूट्यूबसाठी हॉरिझॉन्टल व्हिडिओ बनवायचा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा व्हिडिओ जर इंस्टाग्रामवर टाकायचा आहे तर व्हर्टिकल मोबाईल पाहिजे आणि यूट्यूबसाठी जर बनवायचं आहे तर हॉरिझॉन्टल. म्हणजे काय, तर लक्ष द्या, इंस्टाग्रामसाठी बनवतोय तर मोबाईल व्हर्टिकल दिसतोय आणि यूट्यूबला जर बनवायचं तर आपण हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा पकडायचा आहे. क्लिअर आहे. यूट्यूबचे सगळे व्हिडिओ आडवे शूट झाले पाहिजे, इंस्टाग्रामचा व्हिडिओ उभा शूट झाला पाहिजे. व्हेरी गुड. ओके, मग तुम्ही बघा व्हिडिओ कसा शूट केला होता, आडवा केला होता का उभा केला होता, लक्षात घ्या. येस, व्हेरी गुड. थर्ड पॉइंट, कॅमेरा शुड बी ॲट आय लेवल. कॅमेरा शुड बी ॲट आय लेवल. तर मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले, काही लोकांनी मोबाईलला असा खाली ठेवून व्हिडिओ बनवला असा लाईक. आणि जर असा मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवला तर काय दिसणार आहे, तर हे नोस्ट्रिल्स, नाकपुड्या दिसणार आहेत मोठ्या मोठ्या. ओके, तर असं बनवायचं नाहीये. कॅमेरा कुठं पाहिजे, आय लेवलला. बघा, माझा कॅमेरा माझ्या आय लेवलला आहे का. येस ऑर नो, काय वाटतं तुम्हाला, दिसतोय. येस, नो. आणि हेच जर मी खाली ठेवलं तर कसं दिसेल बघा. हेच जर का मी खाली ठेवलं तर कसं दिसेल. इज इट लुकिंग नाईस. खाली ठेवून असं केलं तर चांगलं दिसतंय का. येस, नो. तर हे आय लेवलला पाहिजे. ओके, कॅमेरा आय लेवलला पाहिजे. डिस्प्ले खाली चालेल पण कॅमेरा डोळ्यांच्या लाईनीत आय लेवलला. क्लिअर. चेक करा तुमचा कॅमेरा आय लेवलला आहे का नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय लेवलला आला पाहिजे. ओके, क्लिअर. 3 क्लिअर. ओके, फोर्थ, एनी प्लेन नॉन डिस्टर्बिंग बॅकग्राऊंड. एनी प्लेन नॉन डिस्टर्बिंग बॅकग्राऊंड म्हणजे काय, जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ बनवताय तेव्हा तुमची बॅकग्राऊंड प्लेन असली पाहिजे, मागे काही नको. माझ्या बॅकग्राऊंडला दिसतंय काय आहे का मागे, माझी ग्रीन स्क्रीन चालू आहे, मागे काही नाहीये. पण बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये मागे टीव्ही दिसतो, मागे फॅन दिसतो किंवा काही ना काही मागून कोणतरी जात आहे, इकडे जात आहे तिकडे जात आहे, लहान मुलं खेळतायत. असं नाही चालणार. का नाही चालणार, कारण आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा मागे काहीतरी मुवमेंट आहे ना, तर व्हिडिओ बघणाऱ्याचं लक्ष या मुवमेंटकडे जातं. म्हणून आपल्या मागे काही नकोय, प्लेन बॅकग्राऊंड पाहिजे. प्लेन बॅकग्राऊंड म्हणजे काय, सर आमच्या घरात प्लेन भिंतच नाहीये, चालेल. स्टेडी बॅकग्राऊंड म्हणजे मागे फर्निचर घेतलं तरी चालेल, कारण फर्निचर हलत नाही. मागे कपाट घेतलं तरी चालेल, दुसरी भिंत चालेल, कॉर्नर चालेल. अशी गोष्ट जी हलत नाही, ज्याला मोमेंट नाही, त्याला आपण प्लेन बॅकग्राऊंड म्हणूयात. समजलंय. येस, नो, लक्षात येत आहे.
प्लेन बॅकग्राऊंडचा अर्थ समजला? येस, व्हेरी गुड. मग बघा तुमची बॅकग्राऊंड प्लेन होती का नव्हती? तुमची जी बॅकग्राऊंड होती ती प्लेन होती का नव्हती? मागे कोणी मुवमेंट करतंय का? आजूबाजूनी कोणी जातंय का? फॅन लावलाय का? टीव्ही चालू आहे का? इम्प्रूव्ह इट. ओके, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. यूज हेडफोन्स फॉर बेटर ऑडिओ. दिसतंय तुम्हाला मी हेडफोनचा वापर करतोय? तुम्हाला दिसतंय मी कंटिन्युअस हेडफोन्सचा वापर करतोय? येस, नो? का? कारण याच्यानी आवाज व्यवस्थित जातो, ऑडिओ नीट जातो. त्यातही मी वायर हेडफोनचा वापर करतो, अनेकांकडे वायरलेस असतात. तर वायरलेसमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो क्वालिटी किंवा डेटा ट्रान्सफरचा. वायर हेडफोन असतील तर बेस्ट. तर वायर हेडफोनचा वापर करा, म्हणजे चांगली क्वालिटी तुमच्या व्हिडिओमध्ये जाईल. आवाजाची क्वालिटी चांगलं असणं मस्त आहे. काही लोक म्हणतील सर हे हेडफोन चांगले दिसत नाही. काही फरक पडत नाही, आवाज चांगला असणं महत्वाचं आहे. क्लिअर आहे? वायरवाले हेडफोन असतील तर वापरा, नसतील तर विकत घ्या. 150-200 रुपयाला चांगले मिळतात. त्यातही नॉईस कॅन्सलेशन वाले पण असतात. जराशे 600, 700, 800 ला असतात. नॉईस कॅन्सल म्हणजे बाहेरचा आवाज त्याच्या आतमध्ये येत नाही, आपलाच आवाज फक्त येतो. चांगले हेडफोन घ्या, शोधा, रिसर्च करा. ओके, नेक्स्ट. अवॉइड बॅकग्राऊंड नॉईस. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवताय, मेक शुअर की आजूबाजूला आवाज नाहीये. काहींच्या व्हिडिओमध्ये गाड्या चालल्याचा आवाज येतोय, काहींच्या व्हिडिओमध्ये हॉर्नचा आवाज येतोय, काहींच्या व्हिडिओमध्ये मुलं खेळण्याचा आवाज येतोय, काहींच्या व्हिडिओमध्ये ट्रेनचा आवाज येतोय. तर जेव्हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा थोडंसं बघा की मी शांत जागेवर आहे का, जिथे नॉईस नाहीये. आणि जर का घरात असेल, घरात माणसं असतील तर माणसांना आपण सांगायचंय घरातल्यांना की 1-2 मिनिटं सगळ्यांनी शांत बसा, मी व्हिडिओ बनवतोय, मी व्हिडिओ बनवते आणि 2 मिनिटं मला द्या. 2 मिनिटात व्हिडिओ बनवा, पब्लिश करा आणि चालू राहू द्या. जर घरात जागा नसेल, घरात माणसं जास्त असतील तर तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल, तुम्हाला घरच्यांना सांगावं लागेल. आणि घरचे सपोर्ट करतात. तुम्ही जर सांगितलं तर घरचे सपोर्ट करतात, पण प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. सो पहिले बघा की जिथे थांबून तुम्ही व्हिडिओ बनवताय तिथे आवाज नाही ना. जर खूपच आवाज आहे तर सकाळी उठून व्हिडिओ बनवा, 6 वाजता व्हिडिओ बनवा, रात्री झोपताना व्हिडिओ बनवा, 11-12 वाजता व्हिडिओ बनवा. करायला काही करू शकतो जर तुमची इच्छा असेल तर. ओके, क्लिअर आहे? समजतंय? येस, नो? ओके, येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, लुक इन कॅमेरा अँड क्लीन द कॅमेरा. सो व्हिडिओ बनवताना ना अनेक जण कुठे बघतात? व्हिडिओ बनवताना अनेक जण डिस्प्लेमध्ये बघतात. ओके, व्हिडिओ बनवताना अनेक जण कुठे बघतात? डिस्प्लेमध्ये खाली. तर डिस्प्लेमध्ये खाली नाही बघायचंय, कुठे बघायचंय? वरती, कॅमेरामध्ये. सो आपल्याला माहिती आहे आपल्या मोबाईलचा कॅमेरा कुठे आहे, तर इथं वरती कॅमेरा दिसतोय आपल्या मोबाईलचा. ओके, सो आपल्या मोबाईलचा जिथं कॅमेरा आहे तिथे बघायचंय, इथे खाली बघायचं नाही. बरेच लोक खाली बघतात, इकडे इकडे इकडे. इकडे नाही बघायचं, कुठे बघायचं? इकडे. लोकांना वाटतं मी कसं दिसतोय मला बघू द्या, स्वतःला बघायचं नाही. ओके, फॉर एक्झाम्पल मी जर तुमच्याशी बोलतोय ना तर मी कॅमेऱ्यात बघून बोलतोय, इथे कॅमेरा आहे त्याच्यात बघून बोलतोय. आता मी स्वतःकडे बघून बोलतो बघा. आता बघा, हे मी माझ्याकडे बघून बोलतोय की मला दिसतंय मी कसं दिसतोय, आणि मी माझ्याकडे बघून बोलतोय. पण तुम्हाला चांगलं वाटतंय का? येस ऑर नो? मी माझ्याकडे बघून बोलतोय, माझा चेहरा जो आहे त्याच्याकडे बोलतोय. नो. लक्ष देतंय? सो मी शिकवताना कुठे बोलतो? कॅमेऱ्यात बोलतो. आणि जेव्हा मी कॅमेऱ्यात बघून बोलतो ना तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटतं की अरे मी म्हणजे सर माझ्याशी बोलतायत. जेव्हा मी कॅमेऱ्यामध्ये बघून बोलतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं सर माझ्यासोबत बोलतायत, वन ऑन वन कनेक्ट आहे. लक्षात येतंय का? आर यू गेटिंग दिस? सो कॅमेऱ्यात मी एकदाच बघतो, हा बाबा केस नीट दिसत आहेत, ओके, हेअरस्टाईल व्यवस्थित, दाढी व्यवस्थित, शर्ट व्यवस्थित. सुरुवातीला बघितलं, लेक्चर चालू करायच्या आधी डन. परत कॅमेरात परत खाली स्वतःला बघायची गरज नाही. बघायचंय कुठे? कॅमेरामध्ये. आर यू गेटिंग? सो लक्षात ठेवा, हिअर ऑनवर्ड्स, इथून पुढे कॅमेरा इज अवर फ्रेंड.
कॅमेरा आपला मित्र आहे, त्याला मित्र करून घ्या, त्याच्याकडे बघून बोलायचं आहे. क्लिअर आहे? इम्पॅक्ट पडतोय कॅमेऱ्यात बघून बोलण्याचा, इम्पॅक्ट आहे. येस. ओके. स्वतःला बघायचं नाहीये, स्वतःला बघायचं नाहीये. ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट. येस. लाईट ऑन फेस. अनेकांच्या चेहऱ्यावर काळोख आहे, अनेकांचे चेहरे काळे दिसत आहेत. तर काळे का दिसत आहेत? तर लक्षात ठेवा, जर कॅमेरा इथे आहे, जर कॅमेरा इथे आहे ना, तर या कॅमेऱ्याच्या मागून लाईट आली पाहिजे, इथून लाईट आली पाहिजे माझ्या चेहऱ्यावर. कॅमेरा जर इथं आहे, हा जो कॅमेरा आहे, इथून लाईट माझ्या चेहऱ्यावर आली पाहिजे, तर माझा चेहरा प्रकाशित दिसेल. आणि जर का लाईट माझ्या मागे आहे तर माझा चेहरा काळा दिसेल. एक्झाम्पल बघूयात. आता इथे बघा, लाईट माझ्या मागे, बघा एवढा प्रकाशित दिसत नाहीये. जेवढा आधी दिसतोय तेवढा दिसतोय का? नाही. का? कारण लाईट माझ्या मागे, तरी पण थोडा इफेक्ट आहे म्हणून दिसतंय. पण लाईट माझ्या मागे, आणि इथे बघा कसं दिसतो आता. आता लाईट बघा चेहऱ्यावर आहे माझ्या, आता कसं दिसतोय? आर यू गेटिंग इट? लक्षात येते? लाईट कुठून पाहिजे? कॅमेऱ्याच्या मागून. खिडकीत, खिडकीत जर व्हिडिओ बनवताय तर खिडकीकडे चेहरा करायचा आहे. जर का इथं खिडकी आहे तर खिडकीकडे चेहरा करायचा आहे आणि व्हिडिओ बनवायचा आहे. कारण खिडकीची लाईट जी येते ती आपल्या चेहऱ्यावर येईल. घरात जर आपल्या लाईट आहे तर लाईट समोर पाहिजे आणि मग कॅमेरा पाहिजे आणि ती चेहऱ्यावर आली पाहिजे. आपल्या मागे लाईट नकोय. ओके. येस. ऑब्झर्व दिस. ठीक आहे. क्लिअर आहे? ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट. स्पीक नॅचरली लाईक टॉकिंग टू अ फ्रेंड. स्पीक नॅचरली लाईक टॉकिंग टू अ फ्रेंड. सगळ्यात महत्वाचं आहे. आपण अनेक जण, किती लोकांना कॅमेऱ्यावर बोलताना गडबड झाली, गडबडलो, अरे सर बोलताच येत नाही, अरे सर आठवतच नाही, अरे काय बोलू कळतच नाहीये. पहिला व्हिडिओ बनवला डिलीट, दुसरा बनवला तिसरा, तिसरा बनवला डिलीट, डिलीट, डिलीट. किती व्हिडिओ बनवले तुम्ही? किती व्हिडिओ बनवले तुम्ही सांगा मला. 1 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवायचा होता, पण तुम्हाला किती किती चान्स लागले, किती टेक लागले? काहींचा पहिल्याच बनला असेल, काहींचा दुसऱ्या, काहींचा 3, 4, 5, 8, 9, 10 लागू शकतात. पहिला व्हिडिओ बनवताना लागू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात येत आहे? गडबड होते, साहजिक आहे, इट्स नॅचरल. लक्षात घ्या, इट्स नॅचरल. पहिल्यांदा असंच होणार आहे, पहिल्यांदा असंच होणार आहे. ओके. इट्स नॅचरल. आणि प्रत्येकाचं होतं, आणि माझं पण झालंय, तुमचं पण झालंय. किती टेक? कोणीतरी 30 उत्तर दिले. ओके. 30 उत्तर दिले का कोणीतरी? 30. व्हेरी गुड. श्रद्धाजी, व्हेरी नाईस. पायलजी 15. व्हेरी गुड. सो 15 अटेम्प्ट तुम्ही केलेत. भूपेशजी, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पण तुम्ही केलंय, सो इट इट शोज की यू आर डेडिकेटेड, यू आर कमिटेड टू दिस. आणि इट्स इम्पॉर्टंट, इट्स गिव्स यू रिझल्ट. जोपर्यंत चांगलं बनत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करणार. महत्वाचं काय? महत्वाचं आहे की कॅमेराला मित्र बनवायचं आहे. मित्राशी जसं बोलतो तसं कॅमेऱ्याशी बोलायचं. तो म्हणाल सर हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे. तुम्हाला दिसतंय मी एकदम फ्लुएंटली बोलतोय, तुम्हाला दिसतंय मी एकदम फ्लुएंटली बोलतोय, बोलताना काही विचार करत नाहीये. येस. येस और नो? पण हे एका दिवसात नाही झालं. हे एका दिवसात नाही झालं. हे व्हिडिओ बनवून 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 झालं की हां ओके, कॅमेरा लावा तुम्ही, फक्त मला फक्त बोलायचं आहे. 1 मिनिटाच्या व्हिडिओला मला फक्त 1 मिनिट लागला पाहिजे. ओके. मित्राशी बोलताना विचार करता? मित्राशी बोलताना विचार करता? मैत्रिणीशी बोलताना विचार करता? करता का नाही करत? नाही, तिथं काय विचार करायचं? नो. तिथं काय विचार करायचा? जे येईल, जे वाटेल ते बोलतो ना आपण. राईट. मग काय घाबरायचं? ओके. लक्षात येतंय? कॅमेराकडे बोलून बोलून कॅमेराशी मैत्री करायची. कॅमेरा इज अवर फ्रेंड. नॅचरली बोलायचंय. नैसर्गिकरित्या तुम्ही कसं बोलता घरात, नातेवाईकांशी, घरातल्यांशी, मित्रांशी, तसंच बोलायचं. आपण काय करतो? आपण खूप, नाही नाही मला खूप छान बोलायचंय, मला एकदम हे शब्द वापरायचे, मला एकदम हे वाक्य वापरायचे, असा विचार करतो आणि म्हणून आपल्याला जमत नाही. राईट? एम आय राईट? एम आय राईट? तसं करायला बिलकुल जायचं नाही. तसं करायला बिलकुल जायचं नाही. नॅचरली जे येईल, नॅचरली जसा माणूस म्हणून आपण सगळ्यांशी बोलतो तसंच बोलायचंय. ओके. व्हेरी गुड. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट. ओके. इज, येस, सगळ्यात
इम्पॉर्टंट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट काय? व्हर्जन 1 इज बेटर दॅन व्हर्जन नन. म्हणजे काय सर? म्हणजे काय? तर काही न करण्यापेक्षा जर तुम्ही पहिला व्हिडिओ बनवलाय तर इट इज गुड, इट्स युअर व्हर्जन 1. व्हर्जन 1 बनेल, व्हर्जन 2 बनेल, व्हर्जन 3 बनेल, व्हर्जन 4 बनेल, व्हर्जन 5 बनेल आणि हळूहळू अपग्रेड होईल. जर का तुम्ही विचार करता की पहिल्या अटेम्प्ट मध्येच माझा चांगला व्हिडिओ बनला पाहिजे, असं जगात कधीच शक्य नाही आणि कोणाचंच शक्य नाही. तर पहिले बनवू द्या, मग नंतर अजून दुसरा बनवा, मग तिसरा बनवा, चौथा बनवा, पाचवा बनवा. बाय द टाइम तुम्ही इम्प्रूव्ह होत जाणार आहात. क्लिअर आहे? आता मला सांगा, तुम्ही जो व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये इम्प्रूव्ह करायला जागा आहे का? येस ऑर नो? जो व्हिडिओ तुम्ही बनवलाय त्याला आपण अजून बेटर बनवू शकतो का? येस ऑर नो? येस, बनवू शकतो. ओके, व्हेरी गुड. बनवता येईल? बनवता येईल. व्हेरी गुड. आता काय करायचंय? नेक्स्ट व्हिडिओ बनवताना, ओके, नेक्स्ट व्हिडिओ बनवताना या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. सो जेव्हा केव्हा नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहात त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी वाचायच्या आणि चेक करायचं. त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी वाचायच्या आणि चेक करायचं. ओके, चेक करायचं की बाबा माझा कॅमेरा स्टडी आहे का? ओके. व्हर्टिकल आहे का? ओके. आय लेवलला आहे का? ओके. आवाज बिवाज बॅकग्राऊंड डिस्टर्ब आहे का? हलती का? नाही हलते. ओके. नॉईस नाही. ओके. हेडफोन ओके. एक 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 गोष्ट चेक करायची आणि मग व्हिडिओ बनवायचा. क्लिअर आहे? येस. स्क्रीनशॉट घ्या. जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय व्हिडिओचे फॉर्मॅट, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि रिप्लाय करा डन. आणि चिटकवा, भिंतीवर चिटकून टाका. याची प्रिंटआउट घेऊन भिंतीवर चिटकवा. जिथं तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तिथं हे ठेवा आणि हे सगळ्या गोष्टी चेक करून मग व्हिडिओ बनवा.